आपल्या घराच्या अंगणातून आणि तू जिथे आहेस तिथून आपण दोघी जणी एकाच वेळेला त्या चंद्रबिंबाकडे एकटक पाहत राहू. अशा रीतीने आपण एकमेकीला भेटत राहू. केवढी हृदय कल्पना आहे. मग आपण असं म्हणूया की 16 कला जसा चंद्राकडे आहेत तसा श्रीकृष्ण परमात्म्याकडे आहे. मग श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन आपल्याला प्रत्यक्षात जर हवा असेल तर आपणही हा सराव का करू नये की दर पौर्णिमेला 16 कलांनी युक्त असलेल्या पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रबिंबाकडे एकटक निदान 5-10 मिनिटं तरी पाहिलं तरी आपले आतले भाव त्या चंद्रबिंबामध्ये गुंतवले तर श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन आपल्याला त्या चंद्रबिंबामध्ये का होऊ शकत नाही. इथं मानसिकतेचा सवाल आहे. इथे आतमधल्या भावभावनांचा सवाल आहे. इथे परमेश्वराप्रती असलेल्या निष्ठेचा सवाल आहे. श्रद्धेचा सवाल आहे. प्रीतीचा सवाल आहे. कृष्ण परमात्म्याबद्दल प्रीतीच नसेल तर त्या चंद्राकडे पाहून उपयोगच काय. मग तिथे ती प्रीती राधेसारखी असली पाहिजे. तिथे भक्ती मीरेसारखी असली पाहिजे. तसं अंतःकरण आपण आपलं करू शकतो का हा विचार केल्यावरच आपल्याला चंद्राकडे पाहायचा अधिकार प्राप्त होईल. कशासाठी? श्रीकृष्ण परमात्म्याला जाणून घेण्यासाठी. म्हणजेच त्यावेळेला आपली ही स्थिती अशीच होते की चंद्रबिंब म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजे चंद्रबिंब आहे. एकमेकात मिसळते तिथेच परमेश्वर असतो. त्या मिसळण्यामध्ये तिथेच हेच रूपक महाराजांनी त्या माशांच्या द्वारे बंकटलालाला दाखवले. मग ही हकीकत महाराजांनी हे सगळं चरित्र लीळा चरित्र ह्या लीला महाराजांनी घडवल्या त्या कशासाठी? स्वतःच्या समाधानासाठी किंवा स्वतःचं विशेषत्व मोठेपणा दाखवण्यासाठी अजिबात नाही. त्यांना त्याची गरजच नव्हती. ते फक्त माशी रूप सच्चिदानंद म्हणजे काय आणि मी सच्चिदानंद आहे म्हणजे काय ते एकरूपता जीवाशिवाची एकरूपता गण गण गणात बोलते म्हणजे नेमकं काय हे दाखवण्यासाठी केलेली ही लीला. मग हे सगळं जरी असलं तरी महाराज पुन्हा शेगाव मध्ये आले तरी ते फिरत राहिलेच की. मग एक दर्यापूर नावाचं गाव होतं तिकडे महाराज एक दिवशी निघाले आणि शेगावकरांची नजर चुकवून निघाले असतील किंवा सांगूनही निघाले असतील कारण आता शेगावकरांना खात्री पटली होती की महाराज कुठेही भटकत असले तरी ते पुन्हा शेगावला येणार. महाराज गेले असतील व्यंकटलालाही सांगून की बाबा मी जरा जाऊन येतो दर्यापूरच्या तिकडे. त्या दर्यापुराच्या तिथे शिवरगाव नावाचं एक गाव होतं. त्या शिवर गावामध्ये व्रजभूषण नावाचे एक महान पंडित राहत होते. त्यांना वेदविद्या तर अवगत होतीच, ग्रंथांचं ज्ञान अवगत होतं, प्लस त्यांना 4 भाषा अवगत होत्या. त्या काळी 4 वेगवेगळ्या भाषा अस्खलितपणे अवगत असणं हे सुद्धा एक पांडित्याचं लक्षणच होतं. मग व्रजभूषणांचा मार्ग हा ज्ञान मार्ग होता. ज्ञान भक्ती योग कर्म हे 4 मार्ग आपण पाहिले मागच्या काही भागामध्ये. हा ज्ञान मार्ग होता तरी सुद्धा तो ज्ञानी असून सुद्धा अतिशय मनानी सच्छील आणि अतिशय शांत वृत्तीचा मनुष्य होता. कर्मठही होता तेवढाच कारण सूर्योपासक होते. ज्ञानाबरोबर कर्ममार्ग पण हाती धरलेला होता. तो सूर्योपासनेचा कर्ममार्ग होता. त्यासाठी ते काय करत असत? ब्राह्ममुहूर्तावरती उठत असत. पंचपंचौषक काल आपण त्याला म्हणतो. त्या ब्राह्ममुहूर्तावरती थंड पाण्याने रोजच्या रोज सीझन कोणताही असू दे स्नान करायचं. आणि ते कुठे करायचं? तर त्या शिवर गावामध्ये चंद्रभागा नावाची एक छोटीशी नदी होती. ही चंद्रभागा म्हणजे पंढरपूरची चंद्रभागा नव्हे. ही एक छोटीशी नदी, पायोष्णी नदीला मिळणारी ही नदी. त्या नदीवरती हे रोजच स्नानासाठी येत असत. मग भयानक थंडी असो, भयानक पाऊस असो किंवा उन्हाळ्याचा सीझन असो, नेम कधी चुकला नाही आणि त्या नदीमध्ये स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन सूर्य नमस्कार घालण्याचा त्यांचा जो
एक रिवाज होता तो त्यांनी कधी सोडला नाही. त्या कर्मामध्ये त्यांनी कधीही हायगय केली नाही. योग मार्ग होता का, तर आपण तसं म्हणू शकत नाही. योग मार्ग भक्ती मार्गाऐवजी त्यांच्याकडे ज्ञान मार्ग आणि कर्म मार्गाची कट्टर उपासना ही व्यक्ती करत होती. तर गजानन महाराज शिवर गावात गेले कशासाठी? तर त्यांना ते माहित होतं की हे इथे जे काही हा पंडित आहे, त्याचं जे एकंदर जे तप चाललेलं आहे, त्या तपाचरणाचं फळ त्याला द्यायला पाहिजे. कुठेतरी ते सगळं परिपक्व झालंय. तो ज्ञानमार्ग असला, कर्ममार्ग असला तरी त्याच्यामधली अध्यात्माची रेख कुठेतरी ठळकपणाने अधोरेखित झालेली आहे. त्या मार्गावरचं फळ त्याला द्यावं म्हणून महाराज शिवर गावामध्ये आलेले आहेत. शिवर गावामध्ये एका चंद्रभागेच्या त्या एका तीरावर महाराज आणि त्यांचे आजूबाजूचे शिष्यगण, भक्तगण अशी काही मंडळी बसली. समोरच्या काठावरती व्रजभूषण स्नानासाठी आलेले. त्यांनी स्नान केलं, सूर्याला अर्घ्य दिले आणि ते अर्घ्य देता देता त्यांची दृष्टी महाराजांवरती पडली. तेव्हा त्यांना असं दिसलं की अरे, मी ज्याला अर्घ्य देतोय तोच जणू काही सदेह तेजस्वी रूपामध्ये माझ्या समोर बसलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला, बंकटलालाला जी माघवद्य सप्तमीच्या दिवशी खूण पटली की अरे इथं काहीतरी वेगळं आहे, तर इथे व्रजभूषण हे पंडित होते, ज्ञानमार्गाचे पुरस्कर्ते होते, कर्ममार्गाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या हे लक्षात आलं की हा समोर जो बसलेला आहे तो ज्ञान सविता आहे. सविता म्हणजे सूर्यनारायण. आणि त्यांचे जे शिष्य जे बसलेले आहेत ती त्या ज्ञानसविता सूर्यनारायणाची जणू काही किरण स्वरूप आहेत. अशा पद्धतीने त्याच्या ते लक्षात आलं. आणि मग काय, संध्या सामान जे पूजेचं सामान होतं ते धावत त्यांनी घेतलं जवळ आणि ते धावत महाराजांपाशी आले. मित्राय नमा, सूर्याय नमा, खगाय नमा, पुष्णवे नमा, भानवे नमा, अर्काय नमा, या पद्धतीने त्यांनी त्यांना द्वादश नमस्कार महाराजांना घातले. महाराजांची पाद्यपूजा केली. नयनामध्ये आनंदाश्रू निर्माण झाले की आज जणू काही माझ्या तपाचरणाचं फळ मला मिळालंय अशा स्वरूपातला हा कोणीतरी योगी पुरुष या प्रभात समयी माझ्या समोर आसनस्थ आहे, माझ्याकडे पाहतोय, माझ्याकडे स्मित करून बघतोय. ते त्यांच्या जवळ गेले, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं जेव्हा महाराजांच्या, तेव्हा महाराजांनी उठवलं त्यांना आणि आलिंगन दिलं. त्यावेळेला ब्रजभूषणांनी जो श्लोक म्हटला तो आपण आज आपल्या कथनाच्या सुरुवातीला घेतलाय. कुठला होता? हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञान राशी, ऐते युगे युगे किती अवतार केती, झाल्यास दर्शन तुझे, भयरोग चिंता नासे, गजानन गुरु मज पावा. हे ऐकल्यावरती महाराजांनी त्यांना पोटाशी धरला, अतिशय मायेने आणि आलिंगन दिलं. आणि ते काय त्यांना म्हणाले की कर्म मार्ग टाकू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही, आचरुनी कर्मफळ टाकता भेटतो घननीळ, त्याच्या अंगी न लागे मळ, या कर्मांचा केव्हाही. म्हणजे कर्म करावी पण त्या कर्मफळामध्ये गुंतून राहू नये, कशातही लिप्त होऊ नये, स्वतः त्याच्यामध्ये बरबटून जाऊ नये. ते कर्मफळ जर आचरण करून टाकून दिलं तरच घननीळ म्हणजे तो सावळा सुंदरू कासे पितांबरू तो सापडेल ना तुम्हाला. आलागे माये देखिये आलागे माये, त्या पद्धतीने तो तुम्हाला सापडणार. मग ह्या पद्धतीने महाराजांनी जेव्हा व्रजभूषणांना आशीर्वाद दिला आणि मस्तकावरती वरदहस्त ठेवला, त्या व्रजभूषणांची कथा नंतर कुठल्याही अध्यायामध्ये दासगणूंनी वर्णन केलेली नाही किंवा त्याचे तपशील त्यावेळेला उपलब्ध नसावेत. पण ज्या अर्थी महाराज व्रजभूषणांना त्यांच्या तपाचरणाचं फळ देण्यासाठी मुद्दाम स्वतःहून शिवर गावाला गेले, त्या अर्थी व्रजभूषणांना सुद्धा त्यांनी अंतरंग शिष्य म्हणून स्वीकारलेलं असावं
अशी नक्कीच खात्री बाळगता येते. मग एक लक्षात घ्या, कर्म मार्ग असो, ज्ञान मार्ग असो, योग मार्ग असो, ह्या सगळ्यामध्ये त्याला जोडणारी जर भक्ती नसेल तर या सगळ्याचा काही उपयोग नसतो, हे आपण पाहिलं. मग इथे क्षणामध्ये खूण पटली ना व्रजभूषणांना, की अरे इथं काहीतरी वेगळं आहे आणि हा जणू काही ज्ञान सविता आहे, म्हणजे ज्ञान सूर्य उगवलाय माझ्या समोर, लीला मात्रे धरिले मानव देहासी, त्या पद्धतीने ते एकच क्षण पुरेसा असतो सद्गुरूंना आपलंस करण्याचा, सद्गुरूंना शोधण्याचा. आणि सद्गुरू स्वतःहून चालत येतात आपल्या आयुष्यामध्ये. तसं पंकटलालाच्या आयुष्यात आले, भास्कर पाटलाच्या आयुष्यात आले आणि आता व्रजभूषणांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. आयुष्य उथरून जायची हीच तर मंगल वेळ असते, तोच तर मंगल मुहूर्त असतो. प्रभातीच्या समयी त्यांना तो मुहूर्त सापडला. कोणाच्या रूपाने? गजानन सद्गुरू समर्थांच्या रूपाने. मग सद्गुरू आपल्या शिष्यासाठी नेमकं काय करतात हो? तर त्याचं वर्णन आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी किती सुंदर रीतीने केलंय, ते आपण आता बघूया. माऊली काय म्हणते? माऊलींचे गुरु तर त्यांचे स्वतःचे ज्येष्ठ बंधूच होते, निवृत्तीनाथ महाराज. पण तरी सुद्धा तिथे जेव्हा गुरुपद बंधूंना दिलेलं आहे, तेव्हा तिथे आपपर भाव मावळला. अरे हा माझा भाऊ आहे, हा आपल्याच सख्खा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, हे सगळं मावळलं की तिथे तिथे फक्त गुरुतत्वाचा संबंध राहिला. मग माऊली काय म्हणते गुरूंसाठी? माऊली म्हणते, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळेना, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळेना. गुरु तत्वच इतकं ठाम असतं, त्याच्यामध्ये डळमळीतपणा कधीच नसतो. आणि जिथे डळमळीतपणा असतो तिथे गुरुतत्व नसतं. तिथे फक्त आवाडाव डामाडौल आणि भोंदूपणा असतो, जिथे डळमळीतपणा आहे तिथे. मग माऊली काय म्हणते? गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डगमगेल, गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. आता गुरु सोडवी गाठ तात्काळ लिंग देहाची, इथे लिंग देह हा शब्द खटकू शकेल अनेकांना, पण तो माऊलींनी वापरलेला शब्द एवढं लक्षात घ्या. त्या शब्दाला काहीतरी अर्थ आहे, सखोल अर्थ आहे, वजन आहे. त्याशिवाय माऊलींनी हा शब्द वापरलेला नाही. मुळात आधी माऊलींनी हे सगळं कोणासाठी निर्माण केले? आपल्यासाठी. मग लिंग देहाची गाठ याचा अर्थ काय होतो? की आपण जे मनुष्याच्या जन्मामध्ये आलेलो आहोत, आपण ह्या सगळ्या कर्मबंधनांनी लिप्त आहोत. तर त्या कर्मबंधनांनी लिप्त असल्यानंतर आपल्याला जो देह, अन्नमय कोश, वासनामय कोश, प्राणमय कोश, ह्या सगळ्यांनी जो देह बनलेला आहे, त्याच्यावरच लिंगभेदाचा जो प्रकार आहे, की स्त्रीलिंग पुरुष, पुल्लिंग स्त्रीलिंग हा जो प्रकार आहे, तर त्या लिंगदेहाची गाठ म्हणजे काय? सुटते म्हणजे नेमकं काय होतं? तर ह्या देहाच्या बंधनातून आत्मा कायमचा मुक्त होतो. तो अविनाशी आहे, त्याला पुन्हा देह धारण करावा लागत नाही. त्यालाच म्हणतात लिंग देहाची गाठ सुटणं. म्हणजे आत्मा जो अनंत जन्म त्या गाठीमध्ये अडकून पडला, ते सद्गुरूच्या एका कृपा कटाक्षाने त्या लिंगदेहातून त्या आत्म्याची कायमची मुक्तता होते आणि तो त्या परब्रह्मामध्ये, त्या तत्वामध्ये, त्या शिवस्वरूपामध्ये, त्या गुरुतत्वामध्ये सम्मिलित होतो. गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाच्या. तर गुरु या लिंगदेहाच्या गाठीपासून केव्हाच अलिप्त असतात, मुक्त झालेले असतात. आणि मुळातच खऱ्या गुरुचं प्रकटीकरणच असं असतं की शिष्यासाठी ते काय करतात?
आपणासाठी आपणासारखे बनविती तात्काळ क्षणात. तात्काळ ते बनवत राहतात आपल्यासारख्या शिष्याला. म्हणजे गुरु आणि शिष्य याच्यामध्ये फरकच काही उरत नाही ना. मग ती लिंग देहाची गाठ शिष्याची सुद्धा सुटते. मग मृत्यू आणि जन्माच्या चक्रातनं तो आत्मा कायमचा मोक्षाला जाऊ शकतो गुरुच्या कृपेने. गुरु हा साधकाशी साह्य, गुरु हा भक्ता लागी माय, गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुभत असे. बघा, गुरु हा कामधेनु गाय, कामधेनूची उपमा दिली गुरुला, आणि भक्ता घरी दुभत असे म्हणजे भक्ताच्या घरी त्याच्या कृपेचं जे दूध आहे, आपण म्हणतो त्याला पय म्हणू त्याला, ते पय किंवा ते दूध त्या भक्ताच्या घरी म्हणजेच काय, त्याच्या ह्या 3.5 हात देहाच्या घरामध्ये सतत त्या अंतःकरणामध्ये पाझरत असतं गुरुच्या कृपेचं दूध आपण म्हणतो. कारण गुरु कामधेनू आहे. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दुष्टांचे दंडन, गुरु पापाचे खंडन, नाना परिवरित असे. काया काशी, आता कायेला, मनुष्य देहाला काशी म्हटले आपण. अभंग तर फार प्रसिद्ध आहे की काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. मग इथे त्या ज्ञानोबा माऊलींनी त्यांना काय उपमा दिली देहाला? काया काशी, गुरु उपदेशी, तारक मंत्र दिला आम्हासी, आणि बाप रखुमा देवी वराशी, ध्यान मानसी लागले. मग या काशी रूपी कायेमध्ये, अंतःकरणातल्या गाभाऱ्यामध्ये, थंडगार गाभाऱ्यामध्ये जी शिवपिंडी स्थित आहे, त्या शिवपिंडीवरती ती कामधेनू, गुरुरूपी कामधेनू दुधाच्या धारा सोडते. त्याचा अभिषेक नित्य आतमध्ये चालू आहे. आणि आपल्याला गुरुमाऊलींनी तिथे कुठं बसवलंय? ते आपल्याच हृदयाकाशामध्ये, त्या दगडी थंडगार गाभाऱ्यामध्ये. दगडी का? तर माझ्या मना दगड बन, असं ते आपण म्हणतो. ते कशासाठी? की मनाचं आवागमन थांबलं पाहिजे, मनाची धाव थांबली पाहिजे, मन विकार रहित, विषय रहित, मन अतिशय रिकाम, निर्मल, अलिप्त झालं पाहिजे. मन लयास गेलं पाहिजे, मनाचा लय झाला पाहिजे, मन न मन झालं पाहिजे. या अवस्थेला दगडी अवस्था म्हणतात. म्हणजे तो दगडी गाभारा आतमध्ये आपण उभा केला पाहिजे. तिथे त्या गाभाऱ्यामध्ये या देहाच्या काशी मधला विश्वेश्वर तिथे त्या पिंडी स्वरूपामध्ये स्थापन झालेला आहे. तो परमात्मा आहे. त्याच्यावर ही सद्गुरु रूपी कामधेनू दुधाच्या धारा सोडून अभिषेक करते. आपलं फक्त काम एकच आहे, साक्षी भावाने ते सतत न्याहाळत राहणं. मग तिथे डोळे उघडे ठेवायचे का डोळे मिटून घ्यायचे, ह्या भानगडीत पडायचं नाही. तिथं बसणं हेच फार महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्यालाच आपल्या खोल अंतःकरणामध्ये उतरावं लागेल. आणि ज्या वेळेला आपण खोल आपल्याच अंतःकरणात उतरतो, त्याच वेळेला दुसऱ्याचं अंतःकरण काय आहे हे जाणून घ्यायची पात्रता आपल्या अंगी येते. नाहीतर आपण अनंत लेबलं अनेकांना लावून मोकळे होतो. तो तसा बावळटच आहे, तो अतिशाण आहे, तो आगाऊ आहे, तो लबाड आहे, तो नीच आहे, ही लेबलं आपण लावतो. पण त्या लेबलं ज्यांना लावतो त्याच्या अंतःकरणाचा ठाव जर आपल्याला घेता येत नसेल, तो भले अगदी किती कुकर्मा असू दे, तो दुष्ट असू दे, तो स्वैराचारी असू दे, तो वाईट असू दे, तो विकृत असू दे, कसाही असू दे, पण त्याच्या आतमध्ये जे काही विश्व आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये परब्रह्म आहे असं आपण जर म्हणत असतो, तर त्याच्या आतमधलं जे विश्व आहे, त्या विश्वाला आपण जर त्या अंतःकरणाला ओळखलं नाही, त्याच्या देहाच्या काशी नगरीतल्या विश्वेश्वरापर्यंत आपली दृष्टी पोचू शकत नसेल, तर आपणच आपल्यावरती किती काम करायला पाहिजे हे आपण कायमच लक्षात घेतलं पाहिजे. सद्गुरूंच्या पायाशी कशासाठी जायचं असतं? हेच तर सगळं मिळवायचं असतं. माशीनी माशी स्वरूपच होण्यासाठी सद्गुरूंच्या पायासाठी जायचं असतं, पायापाशी जायचं असतं.
म्हणजेच गण गण गणात बोते, नुसत्या माळा ओढून काही मिळत नाही. लाखो वेळा गणगण गणात बोते म्हणून महाराजांची कृपा पदरात पडत नाही. लाखो वेळा म्हणणं ही सर्कस झाली. एकदा म्हणून अंतःकरणामध्ये जर लख प्रकाश पडला तर ती साधना फळाला आली. म्हणजेच थोडक्यात सांगायचं काय तर अध्यात्म सोपं नाही. संत तत्व त्याहूनही कठीण आहे. आणि परमेश्वर तत्व हे कठीणातलं कठीण आहे. तरीही एकाच वेळेला हे सगळं कठीण असूनही एकाच वेळेला ते तितकंच सोपंही आहे. फरक लक्षात घेतला पाहिजे. त्यामधल्या अतिशय सूक्ष्म असं धाग्यासारखं जे काही हेअर क्रॅक म्हणतो तो लक्षात घेतला तर आयुष्य आणि परमार्थ, आयुष्य आणि व्यवहार ह्यामध्ये अतिशय वेगाने आपल्याला सुसूत्रता आणता येईल. पण त्याच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल मग ती मानसिक मेहनत त्याच्यामध्ये जास्ती आहे. अध्यात्मामध्ये मानसिक मेहनत जास्ती आहे शारीरिक मेहनतीपेक्षा. अंतःकरणातली मेहनत जास्ती आहे, विचारांची मेहनत जास्ती आहे, निष्ठेची मेहनत जास्ती आहे, श्रद्धेची मेहनत जास्ती आहे, प्रेमाची मेहनत जास्ती आहे. आपण कुठली मेहनत करू पाहता ते आपलं आपण ठरवावं. कारण महाराज तर त्यांच्या निजानंदामध्ये सदा लीन असून एकच भजनामध्ये रंगलेले आहेत. गणात गण बोटंग बोटंग, जटंभुरामु पिस्तंभुरामु, जटंभुरामु राम रमैया, रमेति रमैया रम्मे रमैया, रामे रमैया रामे रमैया. जय गजानन. उसका नमस्कार.